दरोडा व मकोका गुन्ह्यात अटकेत असलेल्या 20 वर्षीय आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालाय। ही घटना वैजापूर न्यायालयाच्या आवारामध्ये दुपारच्या सुमारास घडली आहे। धीरज भरत भोसले असं पसार झालेल्या आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी 9 आरोपींना वैजापूर सत्र न्यायालयात हजर केलेलं होतं। सत्र न्यायालयामध्ये हजेरीनंतर आरोपी गाडीत होते। आरोपी धीरज भोसले हा हतकड्यांसह गाडीच्या मागच्या दरवाजातून पळून गेलाय। पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला, पण तो सापडू शकलेला नाहीये। त्याच्या विरोधात वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांची पथकं आरोपीचा शोध घेत आहेत। मकोका सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींसाठी 6 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। त्यातील 1 कर्मचारी गैरहजर होते। 9 आरोपींसाठी फक्त 5 कर्मचारी बंदोबस्तात होते। नियमानुसार अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना ने आण करण्यासाठी शस्त्रधारी एक टीमचा गार्ड असतो, पण तिथे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची संधी साधून आरोपीनं पलायन केलंय। दिनांक 27 जानेवारी 2005 रोजी दुपारी 3:30च्या सुमारास वैजापूर कोर्टाच्या आवारामध्ये एक आरोपी ज्याचं नाव धीरज भारम भोसले, वय वर्ष 19, राहणार पंचाळी पडेगाव, हा मॅजिस्ट्रेट कस्टडी मध्ये असताना कोर्टाची तारीख चालू असताना लघवी करतो म्हणून गेला आणि लघवी करून परत येत असताना जी कैदी पार्टीची जी गाडी आहे त्याच्या गाडीत परत आतमध्ये जात असताना हाताला झटका देऊन आमच्या कैदी पार्टीला हाताला झटका देऊन तो पळून गेलेला आहे। त्याच्या हातबेड्या ज्या आहेत हातकडीसह तो पळून गेलेला आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि अधिक तपास चालू आहे।